शहरातील कोणत्याही करदात्यावर अतिरिक्त कराचा बोजा पडणार नाही असे स्पष्ट संकेत देत पालकमंत्र्यांनी महापालिका सभागृहात याच दिशेने निर्णय होईल असा विश्वास व्यक्त केला. मालमत्ता करवाढीच्या प्रश्नावर सुरू असलेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे वक्तव्य केले. महापालिका कुठल्याही करदात्यावर टॅक्स करवाढ करणार नाही. याच्यामध्ये मी पुन्हा सांगितलं का की अनेक करदाते आहेत की जे टॅक्सेस भरत नाहीत. अनेक महापालिकेच्या सगळ्या पायाभूत सुविधांचा उपयोग करून घेतात, पण प्रॉपर्टीची नोंद महापालिकेला घातलेली नाही. त्यामुळे जे कर भरतायत त्यांच्यावर जे कर भरत नाहीत त्याचा बोजा पडतोय. त्या लोकांचाही बोजा कर भरणाऱ्या लोकांच्याकडून, याचाही विचार करण्याची आवश्यकता आहे. सोलापूर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेपूर्वी शासकीय विश्रामगृह येथे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पत्रकार परिषद घेऊन पाणी प्रश्नाच्या अनुषंगाने उपस्थित झालेल्या प्रस्तावावर खुलासा केला. यावेळी महापौर विनायक कोंड्याल, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, आमदार देवेंद्र कोठे, सभागृह नेते नरेंद्र काळी आदी उपस्थित होते. दरम्यान लिंगायत समाजाच्या स्मशानभूमी जमिनीच्या प्रश्नावरही पालकमंत्री स्पष्टपणे बोलले. लिंगायत समाजाची स्मशानभूमीसाठीची जमिनीची मागणी रास्त असताना त्यावर जाणीवपूर्वक वाद निर्माण केला जात असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. संबंधित दोन संस्थांनी एकत्र येऊन हा प्रश्न वेळेत सोडवावा असे आवाहनही त्यांनी केले. मात्र तसे न झाल्यास महापालिका स्वतः योग्य तो निर्णय घेऊन स्मशानभूमीचा प्रश्न मार्गी लावेल असा इशाराही त्यांनी दिला. लिंगायत समाजाच्या स्मशानभूमीच्या संदर्भातला जो विषय आहे, ती स्मशानभूमी ज्या जुन्या स्मशानभूमी आहेत त्या स्मशानभूमी सिद्धेश्वर देवस्थान आता पाहतं, त्याच्यावरचा खर्च करतो. महापालिका जेव्हा इलेक्शन झाली नव्हती तेव्हा प्रशासनाने काही निर्णय घेतलेले, काही ठराव घेतलेले होते. त्या ठरावामध्ये काही लोकप्रतिनिधींनी मागणी केलेली होती की ही स्मशानभूमी कुणाला चालवायला द्यावी. त्यावेळी जो घेतलेला निर्णय आहे, आमच्या दृष्टीने महापालिकेचे आम्ही पदाधिकारी म्हणून किंवा आम्ही व्यवस्था म्हणून काम करत असताना आमच्या दृष्टीनं समाजाला 2 एकर जागा देणं हे महत्वाचं आहे आणि ते काम महापालिकेने केलेलं आहे. मग स्मशानभूमी कुणी चालवावी, सिद्धेश्वर देवस्थान आमच्या सगळ्यात स्वाभिमान आहे. या शहराची प्रचंड नितांत श्रद्धा या सिद्धरामेश्वराच्या मंदिरावर, त्या दृष्टीने ते स्मशानभूमी चालवावी. कारण पूर्वीची ते चालवतात का, ती स्मशानभूमी होडगीमठ तो लिंगायत समाजाचा आमचं श्रद्धास्थान आहे, तरी चालवावं. हा 2 संस्थांमधला विषय आहे. आमचं ऑप्शन एक आहे की दोन्ही संस्थांनी बसून आपापसात ठरवावं आणि समन्वयाने मार्ग काढावा आणि निघाला नाही तर शेवटी महापालिका म्हणून कुठला तरी निर्णय घ्यायला लागेल. तो निर्णय प्रशासन घेईल. विधान परिषदेच्या उमेदवारीबाबत विचारले असता पालकमंत्र्यांनी थेट भाष्य करणे टाळले. पक्षाचे वरिष्ठ नेते जो निर्णय घेतील तो मान्य असेल एवढेच ते म्हणाले. विशेष म्हणजे शहराच्या विविध प्रश्नांवर काही नेत्यांकडून माहिती न घेता केल्या जाणाऱ्या वक्तव्यांवरही पालकमंत्र्यांनी अप्रत्यक्षपणे नाराजी व्यक्त करताना ते म्हणाले. मला वाटतं आमदार कुठल्या पक्षाचे आहेत हा विषय फार महत्वाचा नाही. आमदारांची भूमिका जी आहे ती भूमिका त्यांनी मांडलेली आहे. मला वाटतं ती भूमिका मांडत असताना अगोदर हा प्रस्ताव वाचून घेण्याची आवश्यकता होती, प्रस्ताव समजून घेण्याची आवश्यकता होती. कदाचित त्यांनी तो नंतर समजून घेतला असावा, मला माहिती नाही त्या संदर्भातलं. परंतु आपण जेव्हा आपलं कुठलंही मत मांडतो तेव्हा ते मत मांडत असताना तो प्रस्ताव काय आहे, त्या प्रस्तावाचं मध्ये काय सूचना आहेत आणि त्या प्रस्तावाच्या अनुषंगाने काय वेगळं करणार आहोत. म्हणजे शहराच्या नागरिकांच्या समोर जात असताना आपण जबाबदारीने आपली भूमिका मांडली पाहिजे, हे माझ्या दृष्टीने महत्वाचं राहतं. उलट या गोष्टीची माहिती घेणं अपेक्षित होतं. इंग्रजीमधनं हा प्रस्ताव आहे आणि तो कुणाला समजला नाही तर तो समजून घेण्याची आवश्यकता होती. त्यामुळे समजून घेण्याचे जी ठिकाणं आहेत ती मला वाटते आयुक्तांसोबत चर्चा करणं, आयुक्तांच्याकडून त्याची माहिती घेणं, महापौरला बोलवून घेणं, महापौरांशी चर्चा करणं आणि तिन्ही आमदाराचे अधिकार आहेत की या सगळ्या गोष्टी समजून घेणं. कोणत्याही विषयावर भाष्य करण्यापूर्वी योग्य माहिती घेऊनच नेतृत्वाने बोलावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. शहराच्या प्रश्नांवर सर्व नेते व पदाधिकाऱ्यांनी परस्पर समन्वय साधावा आणि प्रत्येक गोष्टीकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहावे असा सल्लाही त्यांनी दिला. सगळ्यांनी सोबत
राहिलं पाहिजे. शहराच्या विकासाचं लक्ष समोर ठेवलं पाहिजे. शहरातल्या जनतेने आपला विश्वास टाकलाय तो सार्थ ठेवला पाहिजे आणि जो विषय ज्या व्यासपीठावर मांडला पाहिजे तिथं मांडला पाहिजे. आणि अनेकदा काय होतं की आपल्या अज्ञानाने आपल्याला यातल्या काही गोष्टी माहिती नाही, तसंही आपल्या निदर्शनास येतं. ते प्रदर्शन लोकांच्या समोर जाऊ नये.